माझ्यासोबत रुपाली ठोंबरे आहेत। रुपाली ताई, तुम्ही आरोप केलेले होते, पुरावे सुद्धा दिलेले होते। आता मुख्यमंत्र्यांशी भेट झालेली आहे रुपाली चाकणकर यांची आणि तात्काळ राजीनामा द्या असं मुख्यमंत्र्यांनी चाकणकरांना आदेश दिलेत। मला ही खात्री होती की माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्राच्या माता भगिनींना तो विश्वास, तो दिलासा देतील की तुम्ही सुरक्षित आहात। राज्य महिला आयोगाने जे काही पापखंड केलेला आहे त्यासाठी तातडीने राजीनामा होणं गरजेचंच होतं। आम्ही पुरावे दिले होते आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यांचा राजीनामा मागितलेला आहे ही आम्हाला खात्री होती। आता कुठेतरी महाराष्ट्राच्या माता भगिनींना वाटेल की महायुती सरकार हे भगिनींचं आहे। आपल्या मंत्रिमंडळातल्या जरी कुठल्या मंत्र्यांनी अशी चुकीचं किंवा राज्य महिला आयोगाच्या महिलांनी जरी दुष्कृत्य केलं तिला सोडणार नाही। हा एक आदर्श पायंडा महायुती सरकारने पाडला, त्याच्याबद्दल मी मुख्यमंत्री साहेबांचे खरंच मनस्वी आभारी आहे। संपूर्ण महाराष्ट्राच्या वतीने माता भगिनींच्या वतीने मी त्यांचे आभार मानेल। असंच खमक नेतृत्व महाराष्ट्राला हवं आहे। बरं, रुपाली ताई, तात्काळ राजीनाम्याचे आता आदेश दिलेले आहेत रुपाली चाकणकर यांना, मात्र तुमची आता मागणी काय असणार आहे या सगळं हे प्रकरण बघता? एक तर आता राजीनामा झालेला आहे, आता गोंदू बाबाच्या प्रकरणाचा तपास सीबीआय कडे देणं गरजेचं आहे। याच्यामध्ये चाकणकर स्वतः सहभागी आहेत, त्यांना आरोपी करणं गरजेचं आहे तपासाच्या या सगळ्या याच्या। कारण का तेजस्विनी सातपुते त्यांचा तपास जास्त सक्षमतेने करू शकणार नाहीत, त्याच्यासाठी एसआयटी न करता सीबीआय कडे हा तपास द्यावा। त्यांच्या प्रॉपर्ट्यांची सगळ्याची तपासणी व्हायला पाहिजे, कारण का हे रॅकेट महाराष्ट्रामधलं, इवन तुम्ही सेक्स रॅकेट म्हणलं तरी चालेल, गोंदू बाबाच्या नावाखाली चाललेलं सेक्स रॅकेट आहे। याच्यामध्ये अनेक लोकांचा सहभाग आहे, त्या सगळ्यांना बोलून तपास करून याच्यामध्ये भविष्यामध्ये मोक्याची प्रोसिजर करावी लागणार आहे। हे प्रकरण तुम्ही समजताय तेवढं हलक्यात घेऊ नका। जे एव्हिडन्स, ज्या माहिती मिळतात त्या अत्यंत भयान आहेत आणि या सगळ्या माहिती राज्य महिला आयोगाचीच निगडीत अध्यक्षा ज्या माजी आहेत, ज्यांना आता बडतर्फ केलं, त्यांच्याशीच निगडीत आहेत। बरं, रुपाली ताई, तुम्ही आता बोलल्याप्रमाणे म्हटल्याप्रमाणे अजून अनेक जणांचा यामध्ये सहभाग असल्याचं तुम्ही म्हटलेलं आहे। तुम्हाला काय काय वाटतं, अजून कोण कोण यामध्ये सहभागी असू शकतात? एक लक्षात घ्या, ज्यांचे व्हिडिओ तिथं आहे, ज्या पीडित महिला आहेत त्या महिलांचे सुद्धा त्यांना स्टेटमेंट घेणं गरजेचं आहे। आमच्या पुण्यामध्ये गोंदू बाबाची केस झाली होती 14 कोटीची, त्याच्यामध्ये पुण्याच्या सीपीनी 5 डीसीपींच्या अंतर्गत कमिटी स्थापन केली होती आणि एका रात्रीतनं 200 लोक ज्यांचे फोन कॉल आहेत, इथं परस्पर संबंध आहेत, निरोप आहेत, चिठ्ठ्या आहेत, ते सगळी लोक त्यांच्याकडे तपास केला होता। तेव्हा कुठे त्या गोंदू बाबाकडनं त्या लुबाडलेली प्रॉपर्टी त्या पीडितांना, जे सुशिक्षित होते, त्यांना मिळालेली होती। त्याच्यामुळे याच्यामध्ये ज्या महिला आहेत, जे सेलिब्रिटी आहेत, अंजली दमाने यांनी प्रेस घेतली, कुठलं कप सिरीप मध्ये कुठलं ते काय व्हायग्रा देतात, त्याला हेलिकॉप्टर घ्यायला येतं, कुठले राजकीय लोक येतात, कुठल्या राजकीय लोकांची खातिरदारी महिलांसाठी होत होती, कुठल्या महिला वर्गांना कुठल्या अधिकाऱ्यांकडे पाठवलं जात होतं का, याची कुठली दलाली हा गोंदू बाबा करत होता का, या सगळ्या प्रश्नाची उत्तरं तपासातनं मिळणार आहेत आणि याची दलाली राज्य महिला आयोग करत होता का, याचीही उत्तरं आपल्याला त्या तपासातनं मिळणार आहेत। बरं, रुपाली ताई, अशोक खरात याच्यासोबतचे रुपाली चाकणकरांचे जेव्हा फोटो आले तेव्हा खरं तर जे सत्ताधारी आहेत त्यांच्याकडून त्यांची बाजूही घेण्यात आलेली होती। चंद्रशेखर बावनकुळे म्हणा, त्यांनी त्यांची बाजू घेतलेली होती। त्यांना नेमकं आता तुम्ही यानंतर काय सांगाल? माझं सत्ताधारी असो नाही तर विरोधक असो, राजकारणात काम करणाऱ्या लोकप्रतिनिधींनी पहिल्यांदा आपल्या मिळालेल्या घटनेची माहिती घ्या
आज महायुतीतल्या लोकांनी जनरली माहिती घेतलं, जनरली त्याच्यावर बोलले. आज विचार करा, त्यांच्या जनरल बोलण्यावरनं एक मोठा आरोपी मोकाट सुटला असता. त्यांनी जर याची नीट माहिती घेतली असती, त्याचे तपास केला असता, खात्रीपूर्वक माहितीत पडताळून बघितली असती, तर चाकणकरची कुणीही बाजू घेतली नसती. आज ज्यांनी बाजू घेतली, आज त्यांना अख्खा महाराष्ट्र कोसतोय. दत्ता मामा भरणेंनी घेतली, त्यांना जवळजवळ महाराष्ट्राने ढीगभर शिव्या दिल्यात. म्हणजे तुमची प्रतिमा तुम्ही फक्त चुकीच्या बाईची बाजू घेतली म्हणून मलिन झाली. बावनकुळे साहेबांनी घेतली, आज मुख्यमंत्र्यांनी त्यांची माहिती घेऊन तातडीने राजीनामा घेतला. आज काय बोलणार आहात मग महायुतीतले लोकप्रतिनिधी? तुम्ही माहिती घ्या ना. ठीक आहे, तुम्ही चुकीचं झालं असतं आणि त्यांची बाजू घेतली असती तर तुमचं कौतुक केलं असतं. लोकप्रतिनिधी जागरूक होऊन माहिती घेणं गरजेचं आहे. त्यांचं वर्तन समाजाला संदेश देण्यासाठीच हवं. जेव्हा तुम्ही या खुर्चीवर बसता तेव्हा तुमचं वैयक्तिक आयुष्य राहत नाही, समाजाला संदेश जाईल, समाजाचा विकास होईल, आपली माता भगिनी सुरक्षित राहील. अशा पद्धतीचं वागणं प्रत्येक लोकप्रतिनिधीचं हवंय. नक्कीच. रुपालीताई, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. तर महत्त्वाची आणि मोठी अपडेट आपण बघू शकतोय. रुपाली ठोंबरे पाटील आपल्या सोबत होत्या. त्यांनी हे महत्त्वाचं वक्तव्य केलेलं आहे. हे साधं सुद्धा प्रकरण नाही, तर हे सेक्स रॅकेट असल्याचं त्यांनी म्हटलं. यात अनेकांचा सहभाग असल्याचं सुद्धा त्यांनी आपल्याशी बोलताना म्हटलेलं आहे. सोबतच त्यांनी मुख्यमंत्र्यांचे सुद्धा आभार मानलेले आहेत. महत्त्वाची अपडेट आपण बघतोय. गेल्या अनेक दिवसांपासून आपण हे फोटो बघतोय, ज्यामध्ये अशोक खरात, भोंदूबाबा अशोक खरात याच्यासोबत आपण बघतोय रुपाली चाकणकर यांचे फोटो होते. त्यामुळे त्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी केली जात होती. त्यानंतर अखेर मुख्यमंत्र्यांची भेट झालेली आहे रुपाली चाकणकर यांच्या समवेत आणि तात्काळ राजीनामा द्या असे आदेश मुख्यमंत्र्यांनी चाकणकरांना दिलेले आहेत. पुन्हा एकदा मी आमचे प्रतिनिधी सुशांत यांच्याकडे जाते. सुशांत, आता खरं तर आपण बघतोय मुख्यमंत्र्यांचे आदेश हे बघायला मिळत आहेत. नेमक्या काय प्रतिक्रिया उमटतायत राजकीय वर्तुळात?